12th मॅनची ड्रेसिंग तुमची नाही आहे विनोददादा प्रतिष्ठान, आम्हाला कमेटी करणं सांगण्यात आलेलं आहे. चला गोलंदाजीसाठी आस्तिक. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय, मात्र कुठल्याही प्रकारचा फुटवर्क डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रणय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडू निर्धाव लागोपाठचे. तयार आस्तिक. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र झेल. खेळ संपुष्टात येते. फलंदाज प्रणयाची पहिला हादरा बसतोय तो विनोददादा प्रतिष्ठान या संघाला. न्यू मॅन इन हर्षल. आस्तिक मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये चांगला स्विंग आहे त्याच्याकडे. दोन्ही प्रकारे चेंडू वळवतोय दोन्ही साईडला. विक्की स्पोर्ट साविंद्र संघाचा खेळाडू. बघा प्रॅक्टिस कोण करतोय प्लीज. चेंडू मैदानाच्या आतमध्ये देऊ नका, पंच जमा करायचे चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिजनला चांगला झेल. दुसरा गाडी बाद होतोय विनोददादा प्रतिष्ठान या संघाचा. न्यू मॅन इन संकेत. गोलंदाजीसाठी तयार होतोय संकेत. या कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी तर झालेली आस्तिक याच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते का संकेताच्या माध्यमातून. षटकातीला शेवटचा चेंडू शेष आहे, हॅट्रिक वरती आहे. या हॅट्रिक कंप्लीट होते का. ओ इथे मात्र पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र 2 वरती पोहोचते. लेझी क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. इथे कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. बघा 4 षटकांचे सामने आहेत आणि तुमच्यासाठी पहिल्या 3 षटकांसाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटं आहेत. तर तुम्ही स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ चांगला फटका स्ट्रोकला चेक केला होता. व्हीच्या शेपमध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देते. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती 2 गडी बाद. विनोददादा प्रतिष्ठान धावसंख्या आहे 2. यानंतर आम्ही आमच्या सत्कार समारंभाकडे वळतोय. मी विनंती करतोय सुमित पाटील यांना की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा सुमितदादा पाटील यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या सत्काराचा सन्मान घ्यायचा आहे. विपुल पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान होताना. चला थँक्यू सो मच VIP डायस. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाटी दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अक्षय.
बघा अक्षय येतोय नवीन गोलंदाज, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राइक वरती संकेत, स्ट्राइक एंडला असलेला फलंदाज वसीम. वसीम हा सुरुवातीला आलेला फलंदाज होता. अक्षय गोलंदाजीसाठी तयार होतोय. 83-11 ठाकराचा बाडा. आपण तयारीत राहायचंय. यानंतर आपला मॅच. चला गोलंदाजीसाठी तयार. अक्षय षटकातील पहिला चेंडू घेऊन. इथे मात्र आपटलेला चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. यष्टांच्या वरतून चेंडू गेला होता. चांगला चेंडू ते अक्षय याचं चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती विकी स्पोर्ट साविंद्राय संघाची. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाहीये ते विनोददादा प्रतिष्ठान संघाच्या कोणत्याही फलंदाजांना, आणि कुठल्याही प्रकारचा मोठा फटका सुद्धा त्यांना मारता आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. गोलंदाज तयार. दिशा भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4. मैदानामध्ये लेझी क्रिकेट चालू असताना कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा इस्तेमाल करताना दिसत नाहीये. आता मात्र फुटवर्क वापरलेला आहे. मात्र चेंडू खूप उत्तम होता. पडल्यानंतर उसळी घेतला, गुड लेंथला पडला होता. चांगला चेंडू इथे मात्र गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून वाईट टाकला. त्यानंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल. गोलंदाज अक्षय याचा चेंडू निर्धाव जातोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारायला मिळत नाहीये फलंदाज वसीम याला. संकेत याला डावकुरे हाताचा फलंदाज. नॉन स्ट्राइक एंडला सलामीचा फलंदाज वसीम. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. पंचांचा इशारा येतो वाईट. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 5. WD वाईड. अवांतर धावा खूप खर्च केलेले आहेत दोन्ही गोलंदाजांनी. बॅटने तितक्या धावा आलेल्या नाहीयेत. मात्र आतापर्यंत 3 व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावा आलेल्या आहेत. 5 धावा झालेल्या आहेत, त्यामध्ये 3 व्हाईटच्या स्वरूपात धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्क्वेअर लेगच्या रिजनला सहज सोपा झेल. नवीन बॅट्समन समीर येतोय. व कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका आतापर्यंत खेळता आलेला नाहीये. ये ना भरुशेचे खेळाडू आहेत पिंटू पाटील यांचे. मात्र त्यांच्याकडून फार अपेक्षा आहे, कारण की धावा झालेला नाहीये. फक्त आणि फक्त धावा 5 धावा धावबलकावर आहेत. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. 40+ धावा एक चांगला टार्गेट आपण म्हणू शकता इथे. निश्चितच संदेश पाटील. मात्र रनांसाठी झुजावं लागतं इथे विनोददादा प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजांना. नक्कीच जवळ आर्यन सिटी वरून सर्व पाटील फॅमिली जी आहे डगआउट मध्ये उपस्थित झालेली आहे. मात्र खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहिजे तसं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तयार होतोय गोलंदाज अक्षय. सामना करेल तो समीर. इथे मात्र समीर याच्या बॅटमधून फाईन लेगच्या वरून पहिला मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. आई वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. पहिला फटका या मॅचचा पहिला मोठा फटका.
समीर याच्या बॅटमधून षटकाराने आपलं खातं ओपन करतोय समीर आणि या 6 धावेने धावसंख्या बाउन्स बॅक करते डायरेक्ट 11 वरती. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये हळूहळू येताना दिसतोय तो विनोददादा प्रतिष्ठानचा संघ. खराब चेंडू होता, त्याचा भरपूर फायदा घेतला फलंदाज समीर याने. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. चला लगेच स्पीडअप करायचं आहे. विकी स्पोर्ट चाविंद्र संघ आपण कॉपरेट करायचं आहे. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा 3 संघ चाविंद्राचे आपण पाहायला मिळाले आपल्याला. त्यातून जगदीश 11 चाविंद्र संघाने क्वालिफाय केला फायनलसाठी. जगदीश 11 आपण जरा लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर 3 वाजता आपण रिपोर्ट करायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचाकडून LBWची दाद मागताना पंच अपील फेटाळून लावत आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 12. चांगला चेंडू, चांगला कमबॅक इथे मात्र गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. आतापर्यंत या षटकामध्ये 2 वाईट, 1 विकेट, 1 षटकार, 1 सिंगल आणि 2 निर्धाव चेंडू अक्षय याच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अक्षय तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज लागते आणि इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा. तर 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली ती 3/12. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे ते विनोददादा प्रतिष्ठान संघाच्या सर्वच येणाऱ्या फलंदाजांना. आणि क्रीजवरती अजूनही जी जोडी आहे ती समीर 1 षटकार 1 सिंगल नुसार 7 धावांवरती खेळतोय. तर वसीम याला मात्र अजूनही कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारता आलेला नाहीये. 1 धावेवरती खेळत आहे तो. आता मात्र गोलंदाजीसाठी तयार होतोय तो नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघाआधी 3रं षटक घेऊन निखिल पाहूया. याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे कारण का आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा मोठा फटका एक वगळता मारू दिला नाहीये. त्यामुळे चांगल्या प्रकारची गोलंदाजी, तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. निखिल मात्र समीर याच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवून दिलेलं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. विकी चाविंद्रा आपण 2 षटकासाठी 11 मिनिटं घेतलेली आहेत. निखिल नवीन गोलंदाज 3रं षटक टाकण्यासाठी तयार. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ओ सुंदर चेंडू निखिल याचा. निखिल पाहूया. चांगली गोलंदाजी निखिल याच्या माध्यमातून. चांगला टप्पा आहे आणि निखिल याची बॉलिंग ॲक्शन जर आपण पाहिली तर बी इंडियनचा उजेरची आठवण येताना अतिशय सुंदर गोलंदाजी. मात्र इथे थोडी दिशा भरकटते. चला आपण पंचांशी तिथे कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट करायची नाही आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आपण फेअर गेम खेळत आहोत आणि तुम्ही एक मातब्बर संघ आहात. तुमची खेळाडूवृत्ती दाखवायची. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बीड बॅट्समन, बीड विकेट किपर नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बाईकच्या स्वरूपात या 4 धावा मिळतात. अवांतर 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17 वरती. चला चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता. चांगला बाउन्स मिळाला होता. बॅट्समन बीट झाला मात्र विकेट किपर सुद्धा बीट झाला आणि त्याचं रूपांतर 4 धावामध्ये गेलेलं आहे. धावसंख्या होते ती 17. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करेल धडाकेबाज फलंदाज समीर. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल इथे गोलंदाज निखिल याच्या माध्यमातून. निखिल याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू निखिल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅट्समन बीट होतोय.
प्रत्येक वर्षी स्वप्न घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय विनोददादा प्रतिष्ठान. कुठेतरी सूर सापडत नाहीये, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. भरपूर चेंडू डॉट झालेले आहेत आतापर्यंत. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. चांगली फलंदाजी समीर याने आतापर्यंत तरी केलेली. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. वसीम खेळतोय 1 या धावसंख्येवर. सलामीला आलेला हा फलंदाज वसीम. इथे मात्र सुंदर चेंडू होता, ब्लॉकरमध्ये टाकला होता, खोदून काढला चेंडूला. एकदा पूर्ण मिड विकेटच्या रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि या 1 धावेनुसार षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे 3 बाद 19. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल निखिल यांनी. 22च्या स्वरूपात जर 4 धावा सोडल्या तर एक चांगली गोलंदाजी. मग तो सुद्धा चांगला चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाची साथ नव्हती मिळाली. चांगली गोलंदाजी. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. 3 षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 19. 3 बाद 19. व्हॉलेंटियर्स मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची. आपण वॉटर बॉक्समध्ये पाणी ठेवायचं आहे. बघा कडक उन्हामध्ये सामने आता चालू राहतील. यानंतर मिकी चला फील्ड ऑन सेट करून घ्यायचे. फील्ड सेट करून घ्यायचे. विकी स्पोर्ट सामिंद्र संघ 6 चेंडूनंतर तुम्ही डगआउटमध्ये पाणी घेऊ शकता. तिथे पाण्याची पूर्तता केलेली आम्ही. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय राईट आर्म मोनिश. राईट आर्म ओव्हर द विकेट मोनिश. सामना करेल तो वसीम. वसीम याला मात्र मोठा फटका मारता आलेला नाहीये. सलामीला आलेला आहे. गोलंदाजीसाठी तयार. इथे मात्र हा मोठा फटका येतोय स्क्वेअर लेगच्या वरून. आता मात्र वसीम याच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. खेचून मारला होता फटका आणि सीमेच्या पार पाठवला. धावसंख्या होते 25. धन्यवाद डीजे. तर व्यासपीठावर उपस्थित झालेले हितेश जी चौधरी मालोडी संघाचे कर्ताधत आहेत. आपलं या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती स्वागत आहे. आयोजकांच्या वतीने मी आपलं या ग्राउंडवरती आणि या टुर्नामेंटमध्ये स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मारक चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. मालोडीमध्ये ते सुद्धा एका मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन करत असतात आणि सफलतापूर्वक त्यांचं टुर्नामेंट झालेलं आहे. आणि क्रिकेटच्या आयोजकांना स्पर्धा ही कशी असते, त्याच्यामध्ये होणारी धावपळ वगैरे या सगळ्या गोष्टींचा अनुभव असतो. स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे मित्रांनो सोपी गोष्ट नसते. गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल वसीम. इथे मात्र वसीम चार्ज झालेला आहे. हेलिकॉप्टर खोदून काढलेला आहे स्क्वेअर लेगच्या रिजनला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली क्षेत्ररक्षण. कॉमेंट्री बॉक्सच्या खाली धावसंख्या झालेली ती 26. षटकातील 3रा चेंडू घेऊन गोलंदाज मोनिश तयार. 35+ एक चांगली सन्मानजनक धावसंख्या आपण समजू शकतो. चांगला फटका आहे, सुंदर फटका आहे. पायांवरती टाकला होता चेंडू. चेंडूला स्वीप केला होता फाईन लेगच्या रिझनला आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार.
वाजवायची ना आई एकवीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या होते 30. बघा या षटकामध्ये चांगली फलंदाजी करतोय ते दोन्ही फलंदाज वसीम आणि समीर. अजून 2 मोठे फटके तुम्हाला चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतात. चांगला चेंडू होता, चांगला फटका देखील होता, मात्र तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी, एकच धाव. बघा लोअर फुलटॉस तर होता, त्याचा फायदा घेता आला असता. आता स्ट्राईकवरती येतोय तो वसीम, ज्याने एक षटकार ठोकला आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया वसीम. पुढचा चेंडू घेऊन स्टेप आउट मध्ये चुकताना. यानंतरच्या दोन्ही संघांना तयार राहायचंय. फ्रान्सी 11 ठाकराचा बाडा आपण तयारीत राहायचंय. विजेता संघ आपल्या संघ समोर खेळणार आहे. या मॅचचा विजेता संघ फ्रान्सी 11 ठाकराचा बाडा. आपण दोन्ही संघांनी खेळत असलेल्या संघांनी सुद्धा नोंद घ्यायची याची. गोलंदाज तयार मोनिश. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता, चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू वसीम. पाहूया शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर 37 किंवा 35 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कशा प्रकारे गोलंदाजी होते. अपटलेला चेंडू, हुक केला चेंडूला, सीमारेषा पार, षटकार. आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले चला मॅच फील्ड सेट करून घ्यायचा विनोददादा प्रतिष्ठान. तर 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीअंती गडीबाद झाली होती ते 3 आणि धावसंख्या झालेली होती 37 आणि 38 धावांचं एक चांगलं लक्ष इथं सेट केलेलं आहे विनोददादा प्रतिष्ठान या संघाने. विकी स्पोर्ट चाविंद्र संघाच्या विपेक्ष या धावा चेस होत आहेत की चांगली गोलंदाजी होते विनोददादा प्रतिष्ठान या संघाकडून. याचं धावतं विवरण आपल्यासमोर घेऊन येतील व्हॉइस ऑफ भिवंडी संदेश पाटील. धन्यवाद मयूर. फ्रान्सी 11 ठाकरेचा बाडा आपण तयारीमध्ये राहायचंय. या मॅचचा विजेता संघ आपल्या संघाबरोबर खेळणार आहे. संदेश पाटील 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे का विनोददादा प्रतिष्ठानला? तर उपस्थित सन्माननीय प्रदीपदादा पाटील आणि विश्वनाथ पाटील लाल्या भाऊ यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जितेन फुलोरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सोबत सागर पाटील आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच लक्ष जो आहे 38 धावांचं आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय प्रदीपदादा पाटील यांची उपस्थिती होत आहे. विभाग प्रमुख आर्यन सिटी प्रोप्रायटर आहेत आणि तसेच शाखा प्रमुख सन्माननीय विश्वनाथ पाटील लाल्याभाऊ आणि आमचे मित्र सागर पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जितेंजी फुलोरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोबतच सर्व पाहुणे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आपल्याला इथे या मुख्य व्यासपीठावर इथे पाहायला मिळते. तर 1 मिनिटासाठी बॉबी आपण थोडा संपर्क साधायचा कमेंट्री बॉक्समध्ये. हितेश आपण व्यासपीठावर थांबायचं. हितेश आमचे मित्र हितेश चौधरी मालुनी टीम संघाचे नक्कीच इथं आपण बसायचं व्यासपीठावर. आपण एक मॅच सुरू होण्या अगोदर एक स्वागत आणि सन्मान करूया आपण या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय
हितेश चौधरी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठ समोर यायचे, आपण त्यांचा आपण सन्मान इथे करतोय. मी या स्पर्धेचे आयोजक अजय पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो, नुकतंच झालेल्या खासदार चषकाचे जे आयोजक आहेत आणि आपल्या आयोजनामध्ये त्यांचं देखील सहभाग आहे असंच म्हणूया, कारण त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आहे. 111 मालोडी टीम संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर करता धरता आहे त्यांचा हा मानस सन्मान इथे आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पुढच्या मॅचसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. चला ऑन गोईंग मॅचकडे आपण बोलूया, कारण की लक्ष्य 38 धावांचं आहे. वेलकम पिंटू पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये मिलिंद म्हात्रे देखील इथे सज्ज झालेले आहेत. आमचे बॅटर अजूनही गेले नाही, मी अगोदरच सांगितलेलं आहे. ही चर्चा तुम्हाला संध्याकाळपर्यंत पाहायला मिळेल. पाहुण्यांचं मान सन्मान आणि खेळाडूंना नम्र विनंती असेल, जेव्हा इथे सत्कार सुरू असेल तेव्हा पूर्णपणे मॅचची तयारी करायची आपण मैदानामध्ये. यश आम्हाला सांगितलं टार्गेट 38 धावांचं आहे. चांगली गोलंदाजी राहिली होती, खास करून विकी स्पोर्ट साविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. आकाश बुम बुम आकाश म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. डीडी स्पोर्ट भिनारच्या मैदानावर काय फटकेबाजी राहिली होती आणि त्या दिवशी त्याचा वाढदिवस देखील होता. गोलंदाज प्रितेश तयारी करतोय आपली गोलंदाजीची आपण पाहतोय आणि विनीत आल्यासोबत 2 खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवर. बाळा तरे आणि भूषण पाटील पंचांच्या भूमिकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 38 धावांचं आव्हान आहे, फारसा मोठा नाहीये मात्र डिफेन्स करू शकतो. विनोददादा प्रतिष्ठान टीम पूर्ण तयारीमध्ये. फिल्डिंग पोझिशनमध्ये आपण जर बघितलं, विकेट किपर विकेटपासून दूर आहे. शॉर्ट फाईन लेगला जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑफ साईडला कव्हर पॉईंट डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर आणि समोर आपण जर बघितलं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. मिड विकेट आणि काव कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. आणि गोलंदाजाचं रनअप पहा, जवळजवळ 30 या सर्कलवरून हा रनअप घेतला जात आहे आणि बॅटर आकाश पाटील फॉर्म पूर्ण खेळण्यासाठी सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडूला गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाहीये. संघर्षमय हा स्ट्रोक पाहायला मिळाला. वो कहते ना बाल बाल बचे बल्लेबाज. चांगली सुरुवात आहे. पिंटूनी गोलंदाज फलंदाज चांगले जमा केलेत, फक्त कॉम्बिनेशन नाहीये संघामध्ये कोणाला उतरायचं. हो हो हो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट. आमचे मित्र विकी केने आमण्यावरून जोडलेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करताना. चांगला स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये चाललाय चेंडू. सिंगल धाव मिळते इथे आकाशला. विकी केने सध्या तरी आज जगदीश 11 साविंद्र टीम जो फायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे, भावेश जोशी त्यांचे जवळचे मित्र आहेत, भावासारखे आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या फायनलच्या मॅच मध्ये जी रक्कम असेल ती अनाउन्समेंट आम्ही नंतरच करू. मात्र ही मॅच पाहूया आपण. धावसंख्या 1. एक संत सुरुवात, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. ऑफस्टिकचा चेंडू कडक षटकार पाहायला मिळतो. चेंडू चाललाय सीमा रेखा बार. विनीतच्या बॅटमधून येणारा हा षटकार. आई एक वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगराला. आई वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगराला. षटकाराने इथे आगाज करताना आपण पाहतोय विनीत याच्या बॅटमधून येणारा हा षटकार आपण पाहतोय. 38 धावा बनवायच्या आहेत आणि सुरुवात अगदी चांगली करताना विनीत. संघर्ष पाहायला मिळाला होता आकाश. 3 चेंडूमध्ये 1 धाव आली होती. त्याच्या बॅटनं दबाव न घेता एक विनीतने षटकार पेश केलाय. इथून गोलंदाज प्रितेशला एक विकेट घेणं फार महत्वाचं आहे.
राईट हाफ ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होत आहे. समोर बॅटर देखील तगडा फलंदाज सज्ज होत आहे. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. प्ले अँड मिस डॉट चेंडू सरळ यष्टिकाच्या हातामध्ये निघून गेले चेंडू. धावसंख्या स्थिर 7 धावा धावफलकावर. कोणत्या प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. मुनीसचं येणं बाकी आहे. मिकी पाटील बन्सी पाटील येणं बाकी आहे. एक से बढ़कर एक खेळाडू टीम मध्ये कल्पेशचं देखील येणं बाकी आहे. धडाकेबाज चषकामध्ये काय फलंदाजी राहिली होती कल्पेशची त्याचं येणं बाकी आहे. गोलंदाज प्रितेश राईट अमोव्ह द विकेट. फार महत्वाचं षटक टाकताना या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजताना विकी स्पोर्ट चामिंद्रा टीम संघाचा अजून एक धमाका. षटक समाप्त होता आहे इथे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13 धावा. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. सुरुवात चांगली केली होती प्रितेशने. पहिल्या 3 चेंडू अगदी चांगली गोलंदाजी राहिली होती. मात्र मागच्या 3 चेंडूवर 12 धावा खर्च केल्या. फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे आपण. अजूनही 3 ते 4 खेळाडू पिंटूला आपल्या संघामध्ये घेणं फार महत्वाचं राहील. पुढच्या वर्षी नक्कीच या स्पर्धेला आतुरतेने ते वाट पाहतील. कारण की अजूनही आहे मॅच संपली नाहीये. मात्र समोर बॅटिंग अशी आहे की त्यांना थांबवणं कठीण होऊ शकतो. धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरा षटक टाकण्याकरिता इथे गोलंदाज सज्ज होत आहे. हर्षल गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर सज्ज आहे आकाश. आकाश देखील सुरू झाले. फसला गेलाय आणि झेल सुटलेली आहे. गोलंदाज नक्की करेल तरी काय. एका षटकामध्ये त्याला 6 चेंडू चांगले टाकायचे. त्याच्यामध्ये पहिला चेंडू अगदी चांगला टाकला होता. विकेट मिळाला होता. सिंगल धाव मिळतीये. धाव संख्या 14. हर्षल राईट हॅम ओव्हर द विकेटने अजून एक हुक केलंय. खाली क्षेत्र चेंडू हाणण्याचा काम करावा लागेल. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. इथे चौकार. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले. धाव संख्या 18 धावा. हळूहळू विजेच्या उंबाड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय संघ विकी स्पोर्ट चाविंद्रा. बिग हिट करायचं होतं. बॅटवर आला नाहीये. प्रत्येकी फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस प्रयत्न फसला गेलाय. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज हर्षल. 38 धावा. टार्गेट समोर 18 धावा झाल्यात. अजूनही इथे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की 20 धावा दूर आहे विजयापासून आणि चेंडू राहिलेला आहे ते म्हणजे 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न विचार करूनच उतारला विनीत. असं वाटतं की षटकारानेच मॅच फिनिश होईल. शांतता ठेवणं फार महत्वाचं आहे खेळपट्टीवर. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. तिला देखील वापर केला पाहिजे. प्रत्येकी चेंडू मोठे फटके खेळू शकत नाहीये. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आणि एक धाव कंप्लीट करताना इथे लेग बायचा इशारा.
अजून एक चेंडू डॉट इथे पाहायला मिळत आहे. तर धावसंख्या आहे ती म्हणजे धावफलकावर 19 धावा. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. हे पहा, जे नियम जे रूल आहेत त्यांनाच फॉलो करणार आहोत आपण. ऑर्गनाइज कमिटी, चला विपुल आपण थोडं संपर्क साधा आपण, कारण की धोनी 12 मॅन थोडीशी चर्चा करतात. यस, कारण की मैदानामध्ये ड्रेसिंग जी आहे इनकम्प्लीट आहे. एका खेळाडूचा टी शर्ट वेगळा आहे, म्हणून नक्कीच जी पॅनल्टी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 2 धावाची पॅनल्टी इथे लागत आहे. तर धावा ऍड करतोय स्कोरबोर्ड. 21 धावा. मिकी 2 धावा जोडलेल्या आहेत, लक्षात असू द्या. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. निखिल आपण गोलंदाजी सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेतोय आपण. काल पहिल्या चेंडूपासून पंचांच्या भूमिकामध्ये बाळा तरे या स्पर्धेमध्ये आणि मिलिंद म्हात्रे आणि आज गोटे अंपर भूषण पाटील जोडलेला आहे. निखिल खूप चांगला चेंडू आणि खूप चांगला चौकार देखील पाहायला मिळाला. चेंडू चाले सीमापार चौकार. आई एक वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगराला. थँक्यू डिझे. कार्टून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली आहे धावफलकावर 25 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. विकेट. हिट विकेट झालेला आहे खेळाडू. आई एक वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगराला. थँक्यू डिझे. हिट विकेट. अंगाला चेंडू पहिला लागला, त्यानंतर एष्ट्याना लागला. चला बॅटर नवीन लगेच पाठवायचं मैदानामध्ये. आणि यानंतर ब्रांच शिलवण ठाकरेचा पाडा आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं कॅप्टनने. मागच्या चेंडूवर बेल्ट स्ट्रिप झाल्या होत्या, तिथे दांडी गुल झाली होती. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 25 धावा झालेल्या आहेत. लक्ष जो आहे 38 धावांचा आहे. 2 धावा पॅनल्टीच्या नक्कीच ऍड केलेल्या आहेत स्कोरबोर्डवर. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 10 चेंडू चांगले टाकावे लागतील. जतीनला गोलंदाजी भेटेल का हे फार महत्वाचं आहे. चांगला गोलंदाज आहे, मागच्या वर्षी चांगली गोलंदाजी राहिली होती या स्पर्धेमध्ये. निखिल चांगला चेंडू. इन कटर चेंडू पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक. प्रतीक बोरसे मागच्या वर्षी चांगली गोलंदाजी केली, 3 विकेट घेतले होते, आजही आठवते मला. पाहूया हात करताना त्याची गोलंदाजी पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. 6 ते 7 धावा थांबल्या तर नक्कीच कदाचित रंगतदार सामना होईल. निखिल अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी करताना आपण पाहतोय टीम विनोददादा प्रतिष्ठान. आता 2 चेंडू चांगल्या टाकायचे. पहिला चेंडू चौकाराला विकेट घेतला. 2 चेंडू डॉट. काय गोलंदाजी निखिलची पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट.
समोर कल्पेश सारख्या खेळाडूला थांबवलाय गोलंदाजाने आतापर्यंत. आता या 20 टाइम चेंडू हवेमध्ये झेल पर्यंत पोहोचलाय आणि कार्बन कमाल कॅच रनिंग झेल पाहायला मिळतंय. घरवर चालायचे भेटीला, घरवर चालायचे भेटीला, मनाची रंगाल किना. आई एक वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगराला. आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले डोंगरा. आई वीरा ग्रुप भातवड गावचा लय कारले डोंगरा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल कारण की चेंडू राहिलेले आहेत या षटकातील. फक्त एकच चेंडू राहिला आहे म्हणजे जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच 13 धावा राहतील आणि गोलंदाज देखील चांगला आहे विनोदत्ता प्रतिष्ठान संघाकडे. मात्र मोनिश मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा चेंडू फक्त डॉट करायचा गोलंदाजाला आणि मोनिशला एक मोठा फटका खेळायचा. पूर्ण दबाव नक्कीच निघून जाईल चाविंद्र स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. एक चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. निखिल महत्वाचा चेंडू या षटकातील. दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा चेंडू असणार आहे. मोनिश सज्ज होते खेळण्यासाठी. आता विकेटची संधी आहे. ओ झेल झाला असता मात्र धाव देखील कंप्लीट केलंय ते. आणि इथे आता इक्वेशन असं राहिलेलं आहे की 6 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग कंप्लीट नव्हती म्हणून तर विनोदत्ता प्रतिष्ठान टीम संघाला 2 धावाची पॅनल्टी लागली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मॅचचा रिदम तोडू नका आपण प्लीज. मॅच जवळजवळ फसला गेलाय असंच म्हणूया आपण. नक्कीच प्रतीकसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर सामना आपण जर जिंकून दिला तर संध्याकाळी स्पेशली पार्टी असेल. खास करून प्रतीकसाठी असेल ती पार्टी पिंटू पाटील यांच्या माध्यमातून. प्रतीक गोलंदाज सज्ज होते. सामने गॅलरी इन कडून 6 चेंडू 12 धावा. भरपूर धावा आहेत शेवटच्या षटकामध्ये. प्रयत्न करावे लागतील. प्रदीपदादा पाटील देखील मॅचला एन्जॉय करताना व्यासपीठावरून. विश्वनाथ पाटील लाल्या भाऊ देखील मॅचला एन्जॉय करताना. सागर पाटील सोबत आहेत. आणि मात्र आपण पाहतोय सहा चेंडू आणि 12 धावा. फील्ड पोझिशन जर बघितलं लॉंग ऑन लॉंग ऑफ स्टेट आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. एसटी रक्षक एसटी पासून दूर आहे. स्क्वेअर लेग लॉंग लेग. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. काऊ कॉर्नर मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑफ साईडला आपण जर बघितलं एक्स्ट्रा कव्हर डीप आणि एक कव्हर पॉइंट डीप मध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगली लाईन पकडली आहे गोलंदाजाने. ऑफ स्टिकचा चेंडू समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे. फक्त एकच धाव. 5 चेंडू 11 धावा. मॅच रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कालपासून या स्पर्धेमध्ये 1 से बडकर 1 सामने झालेले आहेत. हा देखील मी नेहमी म्हटलंय लो स्कोरिंगचे सामने नेहमी रंगतदार होत असतात आणि तो सामना इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रतीक गोलंदाज 5 चेंडू टाकायचे 11 धावा वाचवायचे. एक मोठा फटका. मॅच नक्कीच विकी स्पोर्ट्स चाविंद्र संघ मात्र इथं हो हो सेलिब्रेशन करताना गोलंदाज क्लिंग बोल्ड गेलाय त्या प्रतीकने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आई वीरा आई एक वीरा खूप भादवड गावचा लय कारले डोंगरा.
विकेटच्या हॅट्रिकला सागर पाटील याच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे, कारण महत्वाचा मॅच आहे. आणि पिंटू पाटील यांचे 500 ऍड झालेले 5.5. प्रदीप भाऊ यांचे 1000, 5.5 आणि 1000, 6.5. अजून कोणी आहे? अजय पाटीलचे 500. चला कंप्लीट 7 हॅट्रिक साठी. धाव संख्या 27 धावा धावपलकावर. बन्सी पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक हार्ड हिटर फलंदाज आणि लाल्या भाऊचे देखील 5,000. 12,000 रुपये विकेटच्या हॅट्रिक साठी बन्सी खेळण्यासाठी सज्ज होत आहे. आई भूषण देखील 500 रुपये लावते. क्या बात है. ओ डॉट चेंडू, क्या बात है. मूड बना दिया इस गेंदबाज ने. बेहतरीन गेंदबाजी करते हुए प्रतीक. मी अगोदर सांगितलं होता प्रतीकने मागच्या वर्षी देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि या वर्षी देखील त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 11 धावा. सामना फसला गेलाय. आता जर मोठा फटका आला नाही तर दबावामध्ये जाऊ शकतो टीम विकी स्पोर्ट साविंद्रा. प्रतीक चांगली गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा रनअप चुकला गेला गोलंदाजाचं. फार मुश्किल असं 6 चेंडू व्यवस्थितरित्या टाकणं. त्याच्यातून 3 चेंडू चांगले टाकलेत. समीर आणि वसीम एन्जॉय करताना या मॅचला मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीक, महत्वाचा चेंडू या षटकातील. या चेंडूवर आलेला आहे बन्सी पाटीलच्या बॅट मधून मॅक्सिमम 6. चेंडू सीमा रेखापार षटकार. 2 चेंडू 5 धावा. थँक्यू डीजे. शतरक्षण लावून घ्यायचं. या मॅचला भरपूर वेळ झालाय. 2 चेंडू आणि 5 धावा. चेंडू फेकायचं विपुल. जसं चेंडू बाहेर जातो तसं गायब होतं चेंडू. लगेच फेकून द्यायचा बाहेर गेलेला चेंडू. आमचे जे 7 सेवक जे आहेत सीमेच्या बाहेर त्यांनी लगेच चेंडू फेकून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 5 धावा. दोन चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 5 धावा. पिंटू पाटील यांच्या माध्यमातून चांगली मेजबानी आहे गोलंदाज प्रतीकसाठी. जर सामना जिंकून दिला तर प्रतीक गोलंदाज 2 चेंडू चांगले टाकायचे आणि या 5 धावा बनवायचे बन्सीला. बन्सी पाटील असंही नेहमी टीम संकटामध्ये असो तेव्हा हा खेळाडू नेहमी विकी स्पोर्ट साविंद्र संघाला जिंकून देतो. 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात. आता वाचवायच्या ज्या आहेत धावा त्या म्हणजे 5. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला आहे. डॉट चेंडू. मॅच आता बनवली येते. विनोदादा प्रतिष्ठान संघाचा गोलंदाज प्रतीक चांगली गोलंदाजी करताना. एकत्र होऊ नका प्लीज प्लीज, एकत्र होऊ नका. अजूनही 4 मॅचेस होणं बाकी आहेत यानंतर देखील. 1 चेंडू आणि 1 गोल्डन 6. चौकार आला तरी देखील विनोदादा प्रतिष्ठान संघ जिंकेल, कारण की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला षटकारच ठोकावा लागेल या चेंडूवर. गोलंदाजी प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. विनोदादा प्रतिष्ठान की विकी स्पोर्ट साविंद्रा. गोलंदाज प्रतीक. समोर बॅटर सज्ज आहे बन्सी. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज प्रतीक. आणि अशा प्रकारे विनोदादा प्रतिष्ठान संघ हा जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन प्रतीक बोरसे. आणि नक्कीच करून दाखवलं.